तर मी आज तुमच्यासोबत बटाट्याची रेसिपी शेअर करणार आहे, जी बनवायला सोपीच आहे पण लागायला एक नंबर लागस. लहान पोरसपासून तर मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खातस आणि बापरे बाप खूप जबरदस्त लागत. आणि ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले बटाट्याने फिलिंग बनवली मी. बटाट्याने फिलिंग बनवण्यासाठी उकळलेला बटाटा म्हणा ते मॅश करले, त्यांना चटणी मीठ तिखट मसाला मॅगी मसाला निंबून रस टाकीशन सगळं मिक्स करीशन अशी चटणी बनवली मी. त्यानंतर थोडासा मैदा लिहिशन त्यांना ओवा मीठ नाहीतर तूप या तेल टाकीशन मिक्स करीशन त्यांना आलं पीठ भिजलीन तर पीठ मळलीन तर त्यानंतर त्यांना गोळा बनायशन त्यांनी चपाती लाटली बारीक अशी आणि तेल चौकोन आकार मग कापी लेवानं ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये काढावं ना त्याप्रमाणे कापी लेवानं आणि त्यांना आजूबाजूला काठ आहेत ना त्या काढी लेवानं त्या आजूबाजून काठी देवाना एका साईडला. त्यानंतरची फिलिंग बनाई आपण बटाटाने ती रची देवाने चौकोनच आकार मग रचाने जास्त बदा ठेवा नाही, एकदम नॉर्मल बारीक लेअरमा आणि वरतून चादर आथरी द्या, खालून पाणी लावा आणि त्याला पॅक असं चिपकाड द्या. पॅक चिकळीशी घे. त्यानंतर त्याला वरतून हातवर सगळीकडे स्प्रेड कर द्या. जास्त बी स्प्रेड करू नका नाही तर बाहेर आतड्या बाहेर काढू शकते ना मला. त्यानंतर त्याला बारीक बारीक कापी लावा असं कापीशन वेगळे. मग कुठली पण काठी या काहीतरी बारीक सामान ठीशी देवाना चॉपस्टिक्स वगैरे असं तिथं नव्हती म्हणून मी बारीक चमच होता तोटी दिना लगे एक इकडून ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे रची लेवाना त्याला. खूप व्हायरल रेसिपी म्हणून मी पण ट्राय करी, मला खूप जास्त आवडली म्हणून तुमच्यासोबत शेअर करी मी. एक मागे एक ठी देवाना लास्टला चम्मच काढीशन खाले तोंड पॅक कर देवाना देणंवालं आणि गरमागरम तेला बारीक गॅसवर जोपर्यंत तो क्रिस्पी होत नाही, कुरकुरीत होत नाही, लाल होत नाही तोवर तेल तळी लेवाना देखू शकतंस. मस्तपैकी रेडी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशाच इझी सोप्या रेसिपीसाठी आणि टेस्टी रेसिपीसाठी मला चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, नक्की करा बरं का. आणि आणखी कसली रेसिपी हवी ती पण कमेंट करा, मी नक्की शेअर करतो तुमच्यासोबत. बेल आयकॉन बी क्लिक करायला विसरू नका.